शनिवारी सकाळपासूनच शिवसेना शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची मुलाखतीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले। यावेळेस अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले शक्ती प्रदर्शन केल्याचे यावेळेस दिसून आले। ढोल ताशांच्या तालावर वाजत गाजत अनेक शेकडो कार्यकर्त्यासहित पक्ष कार्यालयामध्ये मुलाखतीसाठी अनेक उमेदवार उपस्थित होते। यावेळेस आपण केलेल्या कामाच्या जोरावर शिवसेना शिंदे गट आपला विचार करेल असे प्रत्येकाने सांगितले। मी प्रियदर्शन बाळासाहेब साठे, युवा सेना जिल्हा प्रमुख, प्रभाग क्रमांक 16 मधून ओपन सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुक आहे। आजपर्यंत मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व आमच्या नेत्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16 मध्ये 3.5 कोटीचा निधी खेचून आणून विकास कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत व तसेच आमच्या प्रभागातील बांधकाम कामगाराचे 3000 लोकांची बांधकाम कामगार नोंदणी मुफ्तमध्ये करून दिलेली आहेत। 2000 लोकांना भांडी वाटप करण्यात आलेले आहेत व अनेक पक्षाच्या माध्यमातून विकास कामं करण्यात आलेली आहेत। लाडकी बहीण योजनेचे जवळपास 4.5 लाडक्या बहिणीला लाभ मिळवून दिलेला आहे। आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहेत। 10,800 लोकांची आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांची आरोग्य तपासणी करून जवळपास 500 ते 600 लोकांचा डोळ्याचे ऑपरेशन करून दिलेलं आहे व येणाऱ्या काळात महापालिकेच्या प्रशासकीय कामातून जे आमच्या भागातील ड्रेनेजचे प्रश्न आहेत व पाण्याचा प्रश्न आहे याला प्राधान्यक्रमात देऊन ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल व पक्षाने मला संधी दिली तर शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागातील अनेक विकास कामे सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। कुठल्या प्रभागात प्रभाग क्रमांक 16। विजन काय असणार आहे पुढचं आपण समजा निवडून आलं तर? आपल्या प्रभागामध्ये सर्वात मोठा ड्रेनेजचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न राहील व तसेच झोपडपट्टी भागातील जे आपल्या महानगरपालिकेच्या शाळा आहे त्या शाळा स्मार्ट आपलं डिजिटल करण्यात याचा प्रयत्न राहील। आदरणीय शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी यांना माझं नम्र अभिवादन। मी सौ कृष्णाताई लोहित बिरादार, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक उमेदवार तुमच्यासमोर उभी आहे। समाजसेविकाच्या माध्यमातून नागरिकांची समस्या हे मी खूप जवळून पाहिलेली आहे। त्या महिलांसाठी सुरक्षा राबवली पाहिजे। ड्रेनेज लाईन, नळासंबंधी, लाईटीसंबंधी हे समस्या मी तुमच्यासमोर मांडत आहे। एवढंच बोलतो। महापालिकेतील ठोस कामगिरी तुमची काय राहणार आहे? महापालिकेमध्ये तुमची ठोस कामगिरी काय राहणार आहे? आमच्या प्रभागात जे कामं झालेल्या नाही त्या आमच्या प्रभागासाठी विकास करणं हे माझं कर्तव्य आहे। मी सौ पूजा योगेश केकडे, प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारीसाठी अर्ज दिलेला आहे। तर माझी एवढी इच्छा आहे की मला ह्यांचं तिकीट भेटावं आणि मी जे महिलांच्या अडचणी आहेत ह्या दूर करण्याचा प्रयत्न करील। काही जणांची पाण्याची समस्या, लाईट काम किंवा जे काय ड्रेनेजचे काम आहेत यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही याच्या अगोदर काय काय कामं केली समाजोपयोगी? काही नाही, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शक्यतो म्हणजे आमच्या समाजामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये माझा सहभाग होता आणि बाकी लहान मुलांचे जे कार्यक्रम घ्यायचे त्याच्यामध्ये पण सहभाग होता। प्रभागातील कोणत्या 3 समस्या ही तुम्ही प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न कराल? आमच्या प्रभागामध्ये आधी पाण्याची समस्या होती पण आत्ता सध्या तरी नाही आहे। जास्त करून ड्रेनेज लाईन आहे ह्याचा प्रॉब्लेम जास्त आहे, तर हे दूर करण्याचा प्रयत्न करेन मी। प्रभाग 22 आणि 23 सोलापूर जिल्हा कार्यालयासाठी मी स्वतः जिल्हाध्यक्ष ओबीसी शिवसेना आणि माझ्या भगिनी कृष्णाताई बिरादार आणि आमच्या वहिनी अंजू गजानन गायकवाड आणि माझे मिसेस अनुराधा प्रभाकर गायकवाड ह्या चौघांनी म्हणून सन्माननीय अमोलजी शिंदे साहेब यांच्या कार्यालयामध्ये पक्षाचा पक्षप्रवेशसाठी आणि पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। सांगायचं म्हणजे आज परिस्थिती 22 आणि 23 हा मागासवर्गीय भाग आहे। या भागामध्ये मागासवर्गीय व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती नगरसेवक झालेला आहे आणि ह्या श्रीमंत व्यक्तीला आज त्याची जागा दाखवण्यासाठी प्रभाग 22 आणि 23 यासाठी आम्ही गोरगरीब सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार लाडकी बहीण नगरसेविका बनली पाहिजे, लाडका भाऊ नगरसेवक बनला पाहिजे, रस्त्याचे ड्रेनेज आणि रस्त्याचा वीज
रस्त्यामधील कोणतेही विकास काम असेल यासाठी आम्ही ते सोलापुरातील सन्माननीय अमोलदादा शिंदे यांच्या कार्यालयाला पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज जे काही विकास सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेला आहे याची पोचपावती म्हणून आम्हाला प्रभाग 22 आणि 23 पूर्ण सोलापुरातील जेवढेही मतदारसंघ आहेत त्याला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने पूर्णपणे आमचा संपूर्ण पॅनेल 22 आणि 23ला निवडून येईल. यासाठी आम्ही आमची आज जी ताकद दाखवलेली आहे 22 आणि 23ची, आज खरंच आम्हाला अमोलजी शिंदे साहेब आणि सन्माननीय सिद्धारामजी मैत्रे साहेब यांनी आम्ही आशा व्यक्त करतो की आम्हाला तिकीट देतील. येणाऱ्या महानगरपालिका फक्त आमच्या घरापासून 2 किलोमीटर आहे, पण त्याला 2 वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला की महानगरपालिका जाण्यासाठी. आज पहिलं स्टेप म्हणून अमोल शिंदे यांच्या कार्यालयामध्ये आम्ही फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहेत. आता दुसरा स्टेप, तिसरा स्टेप, चौथा स्टेप, साम दाम दंड या आम्ही मूलभूत आमच्याकडे आहे. यासाठी आम्ही शिवसेनाचे उमेदवार म्हणून खंबीर नेतृत्व असलेले अमोल शिंदे आमच्या मागे आहे, सिद्धारामजी मैत्रे साहेब आमच्या मागे आहे. गेले 10 ते 15 वर्ष झाले आम्हाला पूर्ण निवडणुकीचा अनुभव आहे. फक्त आम्ही लोकांना पाठिंबा दिलेला आहे. यावेळेस आम्ही स्वतः उभारत आहे, आमचे मिसेस उभारत आहे, आमची बहीण उभारत आहे, आमची वहिनी उभारत आहे. कुणालाही तिकीट दिले तर आम्ही शिवसेनेचं आम्ही काम करणार आहे. जय महाराष्ट्र. मेरा नाम सिमरन सिकंदर सैयद है और मैं प्रभाग क्रमांक 2 से उम्मीदवार हूँ. और मेरा ये है कि मैं महिला के लिए कुछ करना चाहती हूँ. और मैं अभी तक 3 बचत गट चलाती हूँ और उनके लिए महिला बचत गट के माध्यम से मैं उनके लिए रोज़गार देना चाहती हूँ. अभी तक आपने क्या क्या काम किया? अभी तक मतलब EKYC, लॉकडाउन में किट और EKYC का जो अभी चालू है वो, और गरीबों को चादर, खाना, ये सब किया. अगर आपको टिकट दिया जाए तो आप क्या क्या काम करेंगे? सर पहले तो मैं महिला के लिए कुछ करना चाहूँगी और अपने जो नगर में जो मतलब ऐसा गंदगी है उसे साफ करना चाहूँगी. और पानी की बहुत समस्या है, उधर पानी की समस्या को दूर करना चाहूँगी मैं. नमस्कार, मी धीरज रामकृष्ण थोरात, प्रभाग क्रमांक 5मधून मी आज मुलाखत दिलेली आहे. तर मी आज जी आमच्या बाळ्यामध्ये किंवा प्रभाग 5मध्ये जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी 60 ते 70 लाख रुपयाची कामं झाली आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 35 लाख रुपयाचा जय मल्हारनगरचा रस्ता, दुसरं म्हणजे आमच्या बाळ्यात जी मस्जिद आहे त्याच्या आजूबाजूचा रस्ता व सुशोभीकरणाचं काम झालेलं आहे 5 लाख रुपयाचं. त्याचबरोबर शिवाजीनगर येथे शिवसृष्टी येथे जे शिवकालीन मंदिर बनणार आहे त्यासाठी निधी दिलेला आहे. तसं नुकतंच बाळ्यामध्ये जी जोशी समाजाची स्मशानभूमी होणार आहे त्यासाठी बापूंनी 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. असे एक ना अनेक अशी कामे आमच्या प्रभाग 5मध्ये बापूंच्या मार्गदर्शनाखाली आमच्या इथे झाले आहेत. तोच एक बेस म्हणून मी या प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि आता पुढचं विजन म्हणून आम्ही जे आमच्या बाळे प्रभाग हा खूप मोठा झालेला आहे. म्हणजे सोलापूरचं मेन गेट जिथून सुरुवात होतं म्हणजे आमचं बाळे. त्या बाळे भागामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत आहे. त्यामध्ये माझा महत्त्वाचा उद्देश म्हणजे या बाळे भागामध्ये खूप मोठं असं हॉस्पिटल व्हावं ही माझी तळतळीची इच्छा आहे. आणि जे काही आता युवक आहेत त्यांना रोजगार देणे हा माझा प्रमुख उद्देश आहे. हे सर्व विजन घेऊन मी या निवडणुकीमध्ये उभारलेलो आहे. आता मुलाखत झाली तुमची मुलाखत, त्या मुलाखतीमध्ये काय काय तुम्हाला विचारण्यात आलं? मुलाखतीमध्ये विचारले या अगोदर शिवसेनेचा त्या प्रभागामध्ये नगरसेवक होता का, त्याचबरोबर तुम्ही आत्तापर्यंत काय काय योजना राबवल्या या सर्व गोष्टींचं मला विचारपूस झाली. त्याचबरोबर बाळ्यामध्ये प्रभाग 5मध्ये कोणता समाज आहे जो तुमचा वोटर होऊ शकतो असे प्रश्न मला विचारण्यात आले. शिवसेनेची विचारधारा आज ही मूळपणे जपली जात आहे, यावरती आपण काय सांगाल? 100% तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो खरा आहे. जे बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य आहे की समाजकारण पहिला आणि परत राजकारण हे माध्यम घेऊनच आम्ही या म्हणजे निवडणुकीसाठी उतरलेलो आहे. लोकांनी म्हणजे जनतेने तुम्हाला मत द्यावं हे कशावरून तुम्ही सांगू शकता? म्हणजे महत्त्वाचं म्हणजे यूथ, माझा जे प्रभागामधला यूथ आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी जी योजना
योजना चालू केली, लाडकी बहीण योजना, हे प्रभावीपणे मी पुढे घेऊन त्या बेसवर मला मतदान करावं अशी माझी विनंती आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की महायुतीमध्ये आजपर्यंत ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत हो. ते सक्षम उमेदवार नाहीये, तुम्ही जेवढे चांगले उमेदवार असं नाही, मला असं म्हणायचंय. म्हणता येणार नाही, परंतु जी महायुती आहे त्या बेसवर जर महायुती झाली तर महायुती म्हणून लढू, नसेल तर आम्ही स्वबळावर लढू. माझं नाव सौ पूजा नवनाथ चव्हाण. मी महिला आघाडी उपशहर प्रमुख आहे. आज महिला आघाडी उपशहर प्रमुख राहून तसेच मल्लीनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत आज आम्ही आत्तापर्यंत लोकांपर्यंत जे पण काही कार्य केलेलं आहे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% सोडवलेल्याच आहेत. त्या जोरावरती आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे. ही उमेदवारी ही तुम्ही प्रभागातील सर्व लोकांचा विचार घेऊन मग आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे. मॅडम, तुमच्या प्रभागामध्ये जर का भाजपाचा उमेदवार थांबला तर तुमची भूमिका काय असेल त्या बाबतीत? भाजपाचा उमेदवार असेल तरी पण आम्ही महायुतीतून आहोत, पण आमच्या शिवसेनेचा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कामाच्या जोरावरती आम्हाला ही उमेदवारी आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकून येणार या गोष्टीची हमी आज मी सर्वांना देते. महायुतीमध्ये आज पण शिवसेनेला हे भाजपात दुय्यम स्थान दिलं जातं असं म्हटलं जातं, सर्वत्र चर्चा त्या गोष्टीची आहे, त्याबाबत तुमचं काय मत आहे? ते जे पण काही चर्चा आहे किंवा माझं जे मत आहे त्यावरती नसून आमच्या पक्षश्रेष्ठी जे ठरवतील त्या सर्व गोष्टीला आम्ही मान्यता देऊन पुढे चालणारे आणि एकनाथ शिंदे साहेबांना सोबत घेऊन चालणारे आणि त्यांच्या विचारावरती काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. तुमच्या निवडणुकीचा पूर्ण खर्च कोण उचलणार? पूर्ण खर्च आम्ही आतापर्यंत तरी आम्ही आमच्या स्वखर्चातून आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला एक समाजसेवेची आवड आहे. तसेच आमच्या मल्लीनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत व पक्षातील महिला आघाडी उपशहर प्रमुख हे पद घेऊन मी आत्तापर्यंत भरपूर लोकांचे शासकीय योजना वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे पूर्ण समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर परिस्थिती जेव्हा सोलापुरात आली होती तेव्हा तुमच्या वतीने काय काय कामं करण्यात आली? आमच्या वतीने सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आमच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून आम्ही पुढे सरकलो होतो आणि आमचं बघून बाकीचे सर्व लोक नंतर पूर परिस्थिती लोकांना पोहोचले आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण जे पण त्यांच्या वतीने त्यांच्या हातून झाले ते पूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत केलेली आहे. आपणास काय वाटतं यंदा शिवसेना किती टक्के महिलांना उमेदवारी देतील? सध्या तरी 50% आरक्षण आहे. आता पुढचं जे पण काही ठरवतील ते सर्व आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. एक मिनटं. मी नवनाथ चव्हाण, उपजिल्हा प्रमुख शिवसेना. आज मी प्रभाग क्रमांक 6 मधून माझी पत्नी सौ पूजा चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आज पक्षाकडनं तिकिटासाठी फॉर्म भरत आहे. आज प्रभाग क्रमांक 6 ही परिस्थिती पाहता आज बंजारा समाज मोठ्या संख्येने असून आज प्रत्येक जे राजकीय पक्षांनी बंजारा समाजावरती अन्याय केलेला आहे. आज कुठेतरी शिवसेना आज बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी आज उमेदवारी देत आहे. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम आमच्या शिवसेनेचं मी मनापासून आभारी मानतो. आणि आज प्रभाग 6मध्ये जनतेची सर्व जातीची लोक आहेत. प्रत्येक जातीचे आज महायुतीचे महाविकास आघाडीचे जे नगरसेवक होते ते फक्त नावाने कामं नाही, कामाच्या नावाने निस्ता बोंब होते, कामाच्या नावाने काही नाही आहे. आज आम्ही काही पद वगैरे नसताना सहित जे सरकारने जे योजना आले जसे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली तर आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी 4 ते 5 हजार आम्ही महिलांचे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले आहेत. तसेच जे महात्मा फुले जन आरोग्य असेल, उज्ज्वला गॅस असेल, असे सर्व जे योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की दाखवून देऊ की शिवसेनेचा पॅनल हे आम्ही 100% निवडून आणू, हे तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्या भागात खूप काही कामे पेंडिंग आहेत म्हणून कळालं आहे. तर तुम्हाला तिकीट मिळालं म्हणजे ताईंना तिकीट मिळालं तर कशा पद्धतीने तुम्ही विचार काय असणार? आज सर्वप्रथम आमच्या प्रभागाची जी समस्या आहे जसे की रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज आणि आवास सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवास योजनेपासून आमचा जो प्रभाग आहे तो वंचित आहे. हे जे कामं मागच्या काळामधली जे नगरसेवकांना करायचे होते ते केले नाहीत आणि पुढे चालून हे ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत आणण्याचं आम्ही काम करू. आणि आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये जनतेला म्हणजे आम्हाला नगरसेवकाला प्रश्न विचारायचा आम्ही जागा ठेवणार नाही. सर्व समस्या आम्ही शिक्षणाचा असो, ड्रेनेजचे, लाईटीचे, पाणीचे जे बी समस्या असेल ते आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न. असं म्हणायचं आहे का तुमच्याशिवाय चांगले उमेदवार आहे शिवसेना पक्ष? शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत आणि आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेबांची आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या जोरावरती आम्ही सर्वप्रथम आम्ही समाजकारणावरती भर देतो आहे. आणि आमच्या शिवसेनेचं जे पॅनल आहे त्या पॅनलच्या हिशोबाने आम्ही समाजाला न्याय देण्याचं काम करू. माझं नाव मुरलीधर श्याम कवटे.
मी व माझी मिसेस श्वेता मुरलीधर कवटे हे दोन्ही बी प्रभाग 1 मधून इच्छुक उमेदवार आहे. आम्ही सार्वजनिक सामाजिक कामे भरपूर केलेली आहेत. त्या ह्याच्यावर आम्हाला पक्षाने तिकीट द्यावी आमची नम्र विनंती आहे. अशी कोणती कोणती कामे केली की तुम्हाला पक्षाने तिकीट द्यावे? सार्वजनिक सगळीच काम आम्ही जे महिलेला अडलेलं काम, आधार कार्ड, पॅन कार्ड, सर्व जे कामं आमच्यातनं होतील तेवढे आम्ही कामं केलेली आहे. तुमचा प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 1. मी आणि माझी मिसेस दोघं मी 1 मधनं उमेदवारी भरलेली आहे. पहिला शिवसेनेच्या पदावर काम केलं, युवा प्रमुख, शाखा प्रमुख असे कामं केलेले आहेत. प्रभागातील कोणते 3 प्रश्न तुम्ही प्राधान्याने सोडवणार आहे? प्रभागातले पहिला महिलेचे प्रश्न सोडायचे आपल्याला. महिलेचे कुठले प्रश्न असतील? त्यांचे जे सर्व जे काय कागदपत्र जे अडलेले आहेत महापालिकेत म्हणा, इकडं आपले आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड, परत ते नागरिक कार्ड सगळे आपल्याला करून द्यायचे कामं त्यांना. हां, आमचा प्रभाग मागासवर्गीय. प्रभागाबद्दल तुमचं काय मत असणार आहे? प्रभागाचे मत आमचे काय मत नाही, सगळं चांगलं आहे. काय आता महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही भ्रष्टाचार बंदच करणार आहे महापालिकेला पहिला निवडून आल्यावर. मी अय्यूब नवाब पठाण, प्रभाग क्रमांक 2. आज मुलाखत दिलेली आहे पक्षाकडून आणि आमच्या प्रभागामध्ये भरपूर असे काही समस्या आहेत. मागील नगरसेवकांनी ते केले नाहीत. प्रामुख्याने समस्या पाण्याची समस्या आहे साहेब. आमच्या भागात 6 दिवसाला पाणी आहे. स्मार्ट सिटी फक्त कागदावर आहे साहेब. आज तुम्ही आमच्या भागात आजही 6 दिवसाला पाणी आहे. पाणीसाठी आज आमच्या घरात महिला लग्न असेल, मयत असेल, या बाजूला ठेवतात, फक्त पाणी भरतात. कारण काय म्हणजे पाणी वेळेवर नाही साहेब आमच्यात, आणि गंडूळ पाणी येतं वारंवार. आणि आमच्या प्रभागात एक कुठलं गार्डन नाही, उद्यान मैदान नाही आहे. आणि प्रभाग 2मध्ये सरकारी दवाखान्याची आम्हाला फार गरज आहे साहेब. आता तुम्ही तरुण उमेदवार म्हणून उभे राहिलेला आहे. तरुणासाठी तुम्ही काय करणार? तरुणासाठी प्रत्येक तरुणाला मी हाताला उद्योगाचं काम जे आपल्या शासनाकडून सर्व स्कीम आहेत त्या सगळ्या प्रभागात राबवणार आणि उद्योग तयार करणार, युवा उद्योग तयार करणार सगळ्या आपल्या प्रभागात. युवा पिढीला सगळं त्यांना घेऊन जे काही करता येईल, लोन असू दे, मुद्रा, जेवढ्या आपल्या शासकीय योजना आहेत त्या योजना त्यांना आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतो. आणि प्रभाग आपला कसा स्मार्ट होईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो. भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आज प्रत्येक भागात आपण जात असाल, कुठेही जाऊ द्या, हे अशा अनेक अडचणी येतातच. आणि आमच्यापेक्षा जास्त पत्रकार बंधू म्हणून तुम्हाला जेवढं माहिती आहे त्यातलं थोडंसंच आम्हाला एक 10-20% कमी माहिती आहे. पण भ्रष्टाचार हा संपला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाचा धोरण आणि विचार देश पुढं कधी जाईल, सर्वसामान्यांचे कामं कधी होतील, जोपर्यंत भ्रष्टाचार संपत नाही तोपर्यंत देश पुढे जात नाही. निवडणुकीमध्येच तुमचा चेहरा दिसला जातं, नंतर तुम्ही अलिप्त राहतात, असं एक समाजामध्ये सगळ्यांना म्हणजे चर्चा सुरू आहे. या संदर्भात तुम्ही काय म्हणता? एकदम त्यांनी जे बोलतात ते चुकीचं बोलत नाहीत. कारण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी 3-4 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी, भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी तळागाळात जाऊन आम्ही काम केलं. आज तुम्ही पूर्व भागात बघत असाल, तुम्हाला BJPमय वातावरण दिसतं. पण इलेक्शन झाल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाजूला सारलं जातं, तर बाकीच्या लोकांना का सारलं जात नाही? तुम्हाला दिसतच असेल, अनेक कार्यक्रम झाले, अनेक गोष्टी झाले, ज्यावेळेस इलेक्शनच्या पिरियडला माझ्यासारख्याने अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याची बी किंमत वाढते. हे ठरवून केलं जातं आणि ठरवलेलं असतं. त्यासाठी इलेक्शनला दिसलं जातं. हा जो चर्चा आहे हे नेरेटिव्ह सेट केलं गेलेलं आहे. पण समाजासाठी काही नसताना मी लढत आलो आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीत आम्ही काम केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मला बोलवून त्यावेळेस आश्वासन दिलं होतं, जर माझं काम नसलं असतं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला नसते बोलवले तिथंपर्यंत. यंदाच्या वेळी तुमचं तिकीट जर का डावळलं गेलं तर तुम्ही बंडखोरी करणार का? तो खूप लांबची गोष्ट आहे. पण पूर्व भागाचा विकास, व्यसनापासून लेकरं मुक्त झाले पाहिजे. कामगार वर्ग हा कामगार नसून तो मालक झाला पाहिजे. त्यासाठी जे काही योजनेसाठी जे काही काम करता येईल तो आम्ही इथं प्रयत्न करूया.
मी सूरज चम्मा प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवारासाठी आज शिवसेना शहर कार्यालयात मी मुलाखती देण्यासाठी आलेला आहे. 2017 पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मी आजपर्यंत आरोग्याच्या बाबतीत काम केलेलं आहे. आज माझ्याकडे साहेब ज्यावेळेस 2022ला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, त्यांच्याबरोबर त्यांच्या जागी मुख्यमंत्री सहायता निधीच्या जागेवर ज्यावेळेस मंगेश चिवटे साहेब बसले, त्यांच्यासोबत संपूर्ण सोलापूर शहराची मुख्यमंत्री सहायता निधीची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. त्याबरोबर माझ्याकडे आज रुग्ण कल्याण समिती म्हणून शासकीय समितीवर मी सदस्य म्हणून आहे. त्याचबरोबर आज प्रभाग क्रमांक 3 मधून मी नगरसेवक पदासाठी इच्छुक मुलाखतीसाठी मुलाखत दिलेला आहे. म्हणून काय काय कामं करणार आहे? तरुण उमेदवार म्हणून प्रभागात जे काही आमचा प्रभाग तसा बघायला गेला तर स्लम एरिया आहे. यामध्ये भरपूर नागरिकांचे समस्या आहेत, जसे की पाणी, रस्ते, ड्रेनेज असतील आणि विशेष म्हणजे आरोग्याच्या बाबतीत मी तर अग्रेसरच आहे. आणि आजपर्यंत मी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून लोकांच्या समोर गेलेलं आहे. जर ह्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जर मला संधी दिली तर तिथून जनतेच्या जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून प्रभागात काम करणार आहे. माझं नाव लखन प्रदीप कोळी, मी वार्ड क्रमांक 1 म्हणून इच्छुक आहे. आणि जे आहेत ना आता नगरसेवक चालूचे ते फक्त नावाला नगरसेवक आहे, ते बाकी काही नाही. जे समस्या आहेत ना ते जनतेचे जे आम्ही सोडवतो, हिने काय नाही, फक्त निवडून आहेत त्यांच्या घरातच बसले, ते जनतेसाठी काहीच केलं नाही. ते याच्यामुळं आता जनता ठरवलं आहे की तुम्ही फॉर्म भरा, आम्ही तुमचं संघ आहो असं म्हणल्यावरच आम्ही फॉर्म भरलो. आणि तुमच्या प्रभागामध्ये आतापर्यंत अशी कोणते कामे केली? सगळे डेनी म्हणा, म्हणजे असं काय बी भरलं, पाणी टंचाई राहू दे, काय बी राहू दे, ते आम्ही कामं केलेलं आहे तिथं. किती वर्षापासून कामं केली? आता मी 15 वर्षापासून कामं करतो. महायुतीमध्ये कामं करत होतो, हाय ते सांगतो मला केलं. आणि आता तुमचा काय उद्देश काय की तुम्हाला? उद्देश काय नाही, फक्त आता जनतेला आता नाही भेटावं. कशा काय पद्धतीने? तिथं रोडाचे कामं झाले नाही, ते आणि ते डेनी लाईनचे झाले नाही, ते असे अनेक समस्या आहेत तिथं की ते चालू नगरसेवक केले नाही. ते आणि जे त्यांनी केले नाही म्हणून आम्ही ती जनता आमच्याकडे देते. आम्ही तुम्हाला तोंड म्हणून मतदान टाकलं होतं, काय तुम्हाला म्हणून मतदान टाकलं आणि तुम्ही काय करतो बघा म्हणले. मग आम्ही आता शेवटी आम्हीच उतरलो मैदानामध्ये. ते जनतेने ठरवलं आहे की तुम्ही उतरा मैदानामध्ये, आम्ही आहे तुमचं सांगावं. आज सकाळपासूनच तुम्ही बघितलं आहे शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारी मिळण्याकरता आपली शक्ती घेऊन शिवसेना कार्यालयामध्ये येत आहेत. खास या सगळ्या मुलाखती घेण्याकरता सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मुलाखती घेत आहेत. जिल्हाप्रमुख अमर पाटील साहेब असतील, सचिनदादा शहरप्रमुख असतील, मी स्वतः जिल्हाप्रमुख असेल, वरिष्ठ सर्व नेते असतील, यांच्या माध्यमातून मुलाखती घेऊन ज्या प्रभागात ज्या व्यक्तीची ताकद आहे अशा लोकांची निवड करण्याकरता आम्हालासुद्धा आता कन्फ्यूज होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक जागी 4 उमेदवार अतिशय ताकदीचे इच्छुक आहेत. आदरणीय शिंदे साहेबांच्या कामाचा हा करिश्मा आहे असं म्हणावं लागेल. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोकांना संधी मिळावं आणि त्यांना महापालिकेत जाण्याकरता ते उत्साही आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागासाठी आम्ही मुलाखती घेत आहेत आणि शिवसेना संपूर्ण 102 जागासाठी प्रचंड ताकदीनं तयार आहे. युती झाली तर आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं सांगतील तो त्यांचा विषय आहे, पण आज आम्ही पार्टी म्हणून 102 जागी अतिशय सक्षम उमेदवार काढून आम्ही रेडी तयार आहोत आणि इलेक्शनसाठी आम्ही तयारी झालेली. महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची युती अटळ आहे का? जर तसे नसल्यास तर शिंदेची शिवसेना ही स्वतंत्र लढणार का? मी वारंवार सांगितलं आहे, सन्मानपूर्वक युती झाली, युतीतनं आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हाला जागा मिळाल्या तर युतीवर चर्चा होईल, युतीसाठी आम्ही बसू. अन्यथा आम्ही 100% पहिल्यापासून सांगितले की आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे. आम्हाला एवढा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला बघायला मिळतो आहे. तुम्ही आज बघितलं सकाळी 10 वाजल्यापासून लोक रांगा राहून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता, फॉर्म घेण्याकरता, मुलाखती देण्याकरता येऊन बसलेले आहेत. आज या संध्याकाळपर्यंत या मुलाखती चालतील का काय अशी परिस्थिती आहे. आता सध्या युतीची परिस्थिती काय आहे आणि पुढील काळात युती होण्याची शक्यता आहे किंवा नाही? युतीची शक्यता बाबतीत मी आज काय बोलू शकत नाही. मी आज आमची तयारी, शिवसेना पार्टीचा अध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून आम्ही दोघांची जबाबदारी की सगळ्या जागेवर आम्ही कशा पद्धतीनं सक्षम उमेदवार तयार करू हे पहिलं आमचं प्राधान्य आहे. युतीच्या बाबतीत जर तरवर नंतर बोलू.
बापू, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून कायम ओळखला जातो. यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांचा तिकीट देताना विचार 100% करणार का पदाधिकाऱ्यांना वगैरे तिकीट देणार? नाही, शिवसेना सक्षम कार्यकर्त्याची निवड तर नक्की करणार, कारण इलेक्शन हे जिंकण्याच्या मेरिटवर उमेदवारी ठरवल्या जातात. पण ज्या युवकांनी, ज्या महिलांनी पार्टीसाठी काम केलं आहे, त्यांचं सामाजिक काम आहे, त्यांनी आदरणीय शिंदेसाहेबांचा, बाळासाहेबांचा विचार मान्य करून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काम केलं आहे, अशा लोकांनाही आम्ही देतो आहे. आणि आमच्याकडे तुम्हाला माहीत आहे, जे आज काँग्रेसकडे कोणी जायला तयार नाही, काँग्रेसकडचे सुद्धा मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आणि भारतीय जनता पार्टीतनं सुद्धा पहिले 100 त्यांना लागणार आहेत, त्याच्यानंतर चालून आलेले चांगले उमेदवार आमच्याकडे यायला इच्छुक आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरोशावर लढणार की आयाराम जयरामांच्या भरोशावर? ही इलेक्शन शिंदे साहेबांनी केलेल्या कामाच्या जीवावर, बाळासाहेबांच्या विचारावर आणि शिवसैनिकांनी जो खांद्यावर भगवा घेतला आहे, या भगव्याच्या विचारावर आम्ही येणाऱ्या काळात लढणार आहे. गर्दी दिसतीये, तर काय वाटतंय की कशा पद्धतीने मुलाखती चालू आहेत आणि काय आपल्या महानगरपालिकेत काय वाटतं, प्रतिसाद काय? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे. या दृष्टिकोनातून सर्व शिवसैनिक कामाला लागले आहेत. आपण पाहत आहात की या ठिकाणी शिवसैनिक एक सामान्य घरातील, गोरगरीब घरातील देखील कार्यकर्ता या ठिकाणी नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आज मुलाखती देत आहेत, शक्तीप्रदर्शन करत आहेत. आणि ही शिवसेना खऱ्या अर्थाने सामान्यांची आहे, गोरगरिबांची आहे. ज्या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी जे आमचे गिरणी कामगारांचा मुलगा असणारे 3 टाइम आमदार झालेले सन्माननीय उत्तमप्रकाशजी खंदारे माजी मंत्री हे मुलाखत घेत आहेत, हेही तितकंच आदर्शवत आहे. कारण शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिकाला, सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो. यामुळे ही सगळी गर्दी आज जमलेली आहे आणि यातून नक्कीच सामान्यांच्या जीवावरती, सामान्य परिवारातील आलेल्या नगरसेवक हे नक्कीच महापालिकेमध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून जातील आणि महापालिकेवर भगवा फडकवतील. महायुतीकरिता सन्माननीय तिन्ही पक्षाचे प्रमुख यांनी आम्हाला सांगितलेलं, आमच्या नेत्यांनी देखील सांगितलेलं आहे की युतीसाठी आपण 4 पावलं पुढं जाऊयात. याकरिता आम्ही 2 दिवसाखाली शहर प्रमुखांना, भाजपाच्या आणि राष्ट्रवादी यांना संपर्क केलेला आहे. परंतु ह्या 2 दिवसामध्ये जो निर्णय समोर येईल, कारण आम्ही 50% जागा ही भाजपसमोर आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे. कारण की मागच्या महापालिकेमध्ये 22 नगरसेवक हे शिवसेनेचे होते. त्या अगोदर देखील शिवसेनेचा या ठिकाणी मतदार आहे. 4 आमदार शिवसेनेचे या सोलापूर जिल्ह्यातून एका वेळेस निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे शिवसैनिक मतदार या ठिकाणी आहेत. आम्ही 50% फॉर्म्युला मान्य असेल तर आम्ही महायुतीसोबत असू, जर नसेल तर 102 जागेच्या जागेत आमच्याकडे 500पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. आम्ही स्वतंत्र लढण्यासाठी अतिशय उत्साहात तयार आहे. खरं तर कार्यकर्त्यांची खरी इच्छा ही स्वतंत्र लढण्यामध्ये आहे, पदाधिकाऱ्यांची देखील स्वतंत्र लढण्यामध्ये आहे. परंतु आपल्यामधील मतं डिवाईड होऊ नये याकरिता वरिष्ठांचा आदेश आम्ही मानण्याकरिता हा 50% फॉर्म्युला दिलेला आहे. भविष्यामध्ये 1-2 दिवसामध्ये याबद्दल निर्णय नक्की होईल. आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, तर या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल का? आपण पाहत आहात, कोणत्याही मोठ्या नेत्याचा मुलगा, आमदार खासदाराचा मुलगा या ठिकाणी मुलाखती देण्यासाठी आलेला नाही आहे. आमच्या इथं घराणेशाही चालणार नाही. हे शिवसैनिकांनी बाळासाहेबांपासून ते आनंद दिघे साहेब, आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील आपल्या स्वतःच्या मुलाला केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं नाही. हे सगळं आदर्शवत ह्या शिवसैनिकांना, गोरगरिबांना, कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळंच आमच्याकडे मोठमोठी लोकं नाही तर गोरगरीब कार्यकर्ता हा इच्छुक आहे आणि नक्कीच या ठिकाणी त्याच लोकांना न्याय मिळेल. आणि आम्ही युती न करण्याच्या मुद्द्यावरती, सक्षमपणे लढण्याच्या मुद्द्यावरती आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांची तयारी आहे. परंतु आम्ही 2 दिवसामध्ये याचा निर्णय डिक्लेअर करणार आहोत. नाही, प्रत्येक पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी याकरिता त्यांचं टार्गेट 75 ठेवलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. परंतु आमचंही या ठिकाणी एक हाती सत्ता हे आमचं टार्गेट आहे. आम्ही आकडा नाही दाखवणार, डायरेक्टली नगरसेवक त्या संख्येचे आम्ही घेऊन जाऊ असं शिवसेनेच्या माध्यमातून आपणाला सांगतो. मी एक हाडामासाचा शिवसैनिक आहे. शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत सत्तेच्या 2.5 वर्षा काळामध्ये जवळपास 50 कोटीपेक्षा जास्तचा निधी ह्या सोलापूरच्या जनतेकरिता
या विकासाकरिता आम्ही केलेलं आहे. खरं तर शिवसैनिक कधी नाराज होत नसतो आणि मी लांब नव्हतो, परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईमध्ये मंत्रालयामधून आपल्या सोलापूरसाठी काय आणता येईल याकरिता मी प्रयत्नशील होतो. त्यामुळं थोडासा त्याचा जरी मेसेज गेला असेल तरी तसं काही नाही आहे. मी शिवसैनिक आहे, एकनाथजी शिंदेसाहेब यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि महापालिकेसाठी जीवाचं रान करू. सन्माननीय संपर्क प्रमुख यांनी सांगितलं की सर्वांनी निवडणूक लढवा, परंतु माझी इच्छा आहे की सर्व नेत्यांनी निवडणूक लढवलं. खरं तर मी विधानसभेसाठी देखील इच्छुक होतो. आपण सर्वांनी बघितलं होतं, विधानसभेला नाही मिळालं म्हणून मी महापालिकेला मागायचं आणि महापालिकेला नाही मिळालं म्हणून मी उद्या झेडपीला मागायचं. असं न करता सामान्यांना जागा तिथं दिली पाहिजे या मताचा मी आहे. परंतु त्या ठिकाणी जर पक्षाने निर्णय घेतला तर सोलापुरातल्या 102 पैकी कोणत्याही म्हणजे 102 नगरसेवक आहेत, 26 प्रभागामध्ये कुठल्याही ठिकाणी जाऊन लढण्याची आमची तयारी आहे. शिवसेनाचे मुख्य नेते तथा आदरणीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादामुळे व त्यांच्या करिश्मामुळे व त्यांच्या केलेल्या विकास कामामुळे आज मोठ्या उत्साहानं शिवसैनिक नागरिक गेल्या सकाळपासून इच्छुक उमेदवारांची मुलाखत चालू आहे. फार मोठी गर्दी या आमच्या सोलापूर शहरातून दिसून येत आहे आणि सर्व ठिकाणी सर्व प्रभागामध्ये इच्छुकांची गर्दी फार मोठी आहे. आमचं सर्व निकष बघून सर्व उमेदवारांचं सर्व चाचपणी करून जसं सामाजिक कार्य मोठं आहे, जसं जनसंपर्क मोठं आहे, समाजाचं प्राबल्य बघून आम्ही त्या सर्व समिती मिळून आम्ही उमेदवारी अर्ज फायनल करणार आहे आणि त्यांना एबी फॉर्म दिलं जाणार आहे. मी असू दे, आमचे मित्र अमोलबापू शिंदेसाहेब असू दे, आमचे शहर प्रमुख सचिनभाऊ चव्हाण असू दे आणि आमचे माजी राज्यमंत्री शिवसेना नेते आदरणीय मेत्रे साहेब आणि उत्तम प्रकाश खंदारे साहेब, माजी आमदार रतिकांत दादा पाटील साहेब आणि सर्व आमचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे साहेब आणि आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवसेना नेते संजयजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समितीच्या माध्यमातून सर्व उमेदवारी अर्ज फायनल करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. भाऊ, आता जे उमेदवारी आता बाहेरचे जे आलेले आहेत, आयात झालेले आपल्याकडे, तर त्यांचा तिकीट देताना विचार पहिला केला जाणार का नंतर केला जाणार? आधी प्राधान्य शिवसैनिकाला असणार आहे, पदाधिकाऱ्यांना असणार आहे, पण त्याच्यामध्ये निकष असणार आहेत. ज्याचं सामाजिक कार्य मोठं आहे, ज्याचं जनसंपर्क मोठा आहे आणि समाजाचं प्राबल्य बघून आम्ही हे निकष सर्व बघून उमेदवारी अर्ज मंजूर करणार आहे. जवळपास 400च्या वर फॉर्म आले होते आणि आपण 102 देणार आहे उमेदवार. तर त्यांचा कोणता निकष तुम्ही पुढे घेतला जाणार आहे? कसं आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नेहमी सांगत असतात त्यांच्या भाषणामध्ये, सर्वात मोठं पद हे शिवसैनिक आहे. म्हणून 102 उमेदवारी जरी आम्ही दिलो, जे राहिलेले 300 जण आहेत त्यांनी काय नाराज होणार नाहीत. त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांना शिवसेना पक्षामध्ये अनेक पदं आहेत, त्यांना पदाचं सन्मान करून आम्ही सन्मानजनक काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. शिंदे गटामध्ये अजूनही काही कार्यकर्ते नाराज आहेत, ज्यांना तिकीट दिलं नाही जाणार असं म्हटलं जातं. फक्त आणि फक्त त्यामध्ये ना तिकीट हे फक्त जे म्हणजे जुने लोक आहेत त्यांना डावून जो नवा चेहरा येत त्यांना दिलं जातं म्हणतं. त्यामध्ये जी प्रकारची नाराजी पसरली आहे ती येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर कशी प्रकारे दूर केली जाईल? कुठलंही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाही आहे. फक्त विरोधक काहीतरी विष पेरण्याचं काम करत आहेत ह्या लोकांनी. सर्व आम्ही एकसंघ आणि एकजुटीनं आम्ही सर्व एकत्र या निवडणूक पार पडणार आहे आणि सर्वांना सन्मानजनक आम्ही वागणूक देऊन योग्य ठिकाणी त्यांना पद देऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांना संधी देणार आहे सर्वांना. फक्त उद्धव ठाकरे एवढेच अजेंडा आहे का तुमचं शहराच्या विकासासाठी स्वतंत्र काय अजेंडा आहे? आमचं अजेंडा फक्त विकास कामावर आमचा अजेंडा असणार आहे. कारण नगर विकास खाता आहे आमचे शिवसेनाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, शहरामध्ये कुठल्याही विकास कामामध्ये आम्ही कमी पडू देणार नाही. कुठला का निधी असू दे, कुठला का प्रश्न तो शहराचा मोठा विषय 100% ते प्रश्न मार्गी लागणार. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेले आहे. आजही बीजेपीच्या दबावाखाली ही एकनाथ शिंदेची शिवसेना काम करते असं म्हटलं जातं. त्याबाबत आपलं काय प्रतिक्रिया नाही? हे मी तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं विरोधांचं हा विष पेरण्याचं काम आहे आणि कुठलं तर गैरसमज निर्माण करायला त्या लोकांनी, असलं कुठलं नाही. आम्ही मैत्रीपूर्व लढत लढणार आहे. जरी ते भारतीय जनता पार्टी असू दे, अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असू दे, सर्व आम्ही मैत्रीपूर्व लढत लढणार आहे. आणि एकनाथजी शिंदेसाहेब जे आदेश देतील, महायुती करायचं तर महायुती करणार आणि स्वबळावर लढायची पण आमची तयारी आहे. सध्या प्रचलित मुद्दे सोडून शिवसेनेकडे नवीन मुद्दे कोणते आहेत निवडणुकीसाठी? निवडणुकीसाठी आता
रोज पाणी आणि स्वच्छ पाणीचा विषय असणार आहे. आणि नवीन जे आपल्या काय आमच्या हातवाड भागामध्ये सिमेंट रस्त्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, नवीन सांस्कृतिक भवन आणि आमच्या हातवाड भागामध्ये बसस्टँड, नवीन बसस्टँड आणि भविष्य काळामध्ये धुळे सोलापूर या भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका अशा विविध प्रश्न घेऊन आम्ही समोर जाणार आहे. नमस्कार, मी सचिन चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख. आज या ठिकाणी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं. आणि मुलाखतीसाठी लोकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे. आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सोलापूरमध्ये किती प्रभावी आहे या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला आज दिसत आहे. सगळ्या प्रभागातील लोक ढोल ताशा लावून मोठ्या उत्साहानं गर्दी करून मुलाखतीसाठी या ठिकाणी येत आहेत. लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं जनतेने आता सोलापूर महानगरपालिकेचे जे विविध प्रश्न आहेत आणि आमचे मुख्य नेते सोलापूरचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाईजी शिंदेसाहेब यांनी अतिशय संवेदनशीलपणे नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. आणि त्या निमित्तानं म्हणजे लाडकी बहीण योजना असतील किंवा विविध योजना माननीय एकनाथ भाईजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत. जर आम्हालाच का निवडून द्यायचा हा प्रश्न असेल तर जी सोलापुराचे ज्या बेसिक नीड्स आहेत, रस्ते, पाणी किंवा लाईट, हे जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आमचे सगळे उमेदवार ताकदीनं ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतं. आता जे सध्याला मुलाखती चालू आहेत, असं कोणत्या मुद्द्यावर त्यांना तिकीट दिलं जाईल असं वाटतंय आपल्याला? वेगवेगळे मुद्दे आहेत मुलाखतीसाठी. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडून येण्याची जे निकष आहे त्या निकषावरच मुख्यतः ही मुलाखत सुरू आहे. त्यानंतर त्यांचं समाजकार्य आणि राजकारणात कधीपासून सक्रिय आहेत, त्यांच्या भौगोलिक रचना, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही मुलाखत सुरू होती. शिवसेना शिंदे गट हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, कष्टकऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यांचा विचार केला जाईल का उमेदवारी करताना? 100%. जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आहेत, जे निष्ठावंत आहेत, त्यांचा नक्कीच विचार केला जातो.